विमानात बसण्यासाठी पैसा लागतो, पण उतरण्यासाठी नशीब लागतं. पैशाने उंच भरारी घेता येते, पण सुरक्षित उतरणं नशिबाच्याच हाती असतं, हे काल झालेल्या दादाच्या विमान अपघातानंतर मनोमनी पटतं. काल अजितदादांनी जगाचा निरोप घेतला. पृथ्वीवर जशी शांतता होती तशीच स्वर्गात ही भयानक शांतता होती. पण महाराष्ट्राची चिंता तेथेही थांबली नाही. 4 थोर नेते एका मागोमाग उभे राहिले कार्यकर्त्यांना पुढचा मार्ग दाखवण्यासाठी. सर्वात आधी बोलले अजितदादा, ठाम आणि थेट. भावना ठीक आहेत, पण आता निर्णय घ्या. तक्रार कमी करा, काम जास्त करा. लोकांना तुमच्यात विश्वास दिसला पाहिजे. पराभव शिकवतो, पण हार मानणं गुन्हा आहे. आजपासून प्रत्येक कार्यकर्ता आपल्या भागाचा नेता व्हा. दादांनंतर आर आबा उभे राहिले आणि बोलू लागले. मोठं व्हायचं असेल तर माणूस म्हणून लहान राहा. दारू आणि इतर व्यसनापासून दूर राहा. लोक तुमच्यावर प्रेम करतील, तेव्हा राजकारण आपोआप तुमच्याकडे येईल. स्वच्छ प्रतिमा हीच खरी ताकद आहे. गावात रस्ता नसेल तरी चालेल, पण घराघरात विश्वासाचा पूल असावा. लोक तुमचं भाषण विसरतील, पण तुमचं वागणं कधीच विसरणार नाहीत. म्हणून साधे राहा, स्वच्छ राहा, कारण साधेपणातच नेतृत्वाची खरी उंची असते. आर आबानंतर विलासराव देशमुख साहेब हळू पण खोल आवाजात म्हणाले, विश्वास फक्त रस्ते किंवा बांधकाम नाही, तो माणसाच्या मनाशी जोडलेला असतो. संस्कृती जपा, संवाद ठेवा, विरोधकांशीही सन्मानाने वागा. नेतृत्व म्हणजे संतुलन आणि संयम म्हणजेच विजय. संवाद तुटला की दुरावा वाढतो, म्हणून ऐकायला शिका, समजून घ्या. विरोध असावा पण द्वेष नको. राजकारणातही सुसंस्कृतपणा नक्कीच जपला पाहिजे. म्हणून घाई नको, दृष्टी ठेवा. विलासराव देशमुख साहेबांनंतर गोपीनाथ मुंडे साहेब ठामपणे उभे राहिले. गरीब, शेतकरी, वंचित यांच्याशी नातं तोडू नका. सत्ता मिळते, पण ताकद कार्यकर्त्यांचीच असते. लोक तुमच्यासोबत चालले तर कुठलीही लढाई हरत नाही. संघर्षाला घाबरू नका, कारण संघर्षातूनच नेता घडतो. ताकद भाषणात नाही, तर संकटात लोकांसोबत उभं राहण्यात असते. 4ही नेत्यांचे शब्द एक झाले आणि स्वर्गातून संदेश खाली उतरला. एकत्र रहा, शिस्त ठेवा. आज काम करा, उद्या इतिहास घडेल.